बॉलरचं नाव लिह. लगेच चला प्लीज थोडं शांत जाऊ स्टेजवर. आपण जाऊया सेमीफायनलच्या मॅचचा. याच्यात बसून घेतात तयार सर्व, कुठे जाऊ नका. दमदार स्पर्धा विठला देव चषकातील पहिली सेमीफायनल. करूया गणरायाला वंदन. पहिला चेंडू बाकासुर ऑन स्ट्राईक. पहिला चेंडू इनसाइड आउट ऑन साईटला. झटपट पटापट चेंडूला फेकून दिलं जात आहे आउट ऑफ द पार्क. येतोय बिग 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 षटकार 6 धावांसाठी. बाकासुर आला पहिल्या मॅच मध्ये शांत होता. या मॅच मध्ये पहिला चेंडू पासून सुरुवात केली. पहिला चेंडू षटकार पाहतोय बाकासुरच्या बॅट मधून. गोलंदाज पाहतोय आपण विजयला. चांगली गोलंदाजी करावी लागेल विजयला. पहिला चेंडू षटकार आलाय. हो यावेळी जास्त ऑफस्टिक पकडली जाते. पंच आपल्याकडे वळले नाही जाणार. प्लेअर डिलिव्हरी पाहतोय. चांगली गोलंदाजी. या सिटीचा डॉट बॉल. पहिला चेंडू षटकार त्याच्यानंतर डॉट आलाय. या वेळेला देखील सरळ बॅटने सीधी बॅट. हो 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 प्रयत्न पाहू शकता. प्रयत्न पाहू शकता यार. लाजवाब प्रयत्न. जर ही जे हातामध्ये बसली असती ना कॅच ऑफ द टुर्नामेंट झाली असती. प्रयत्नांना तोड नाही. प्रयत्न 100% होते. खरंच कौतुक करतो या प्रयत्नांचं. आणि तोपर्यंत पूर्ण केला जाते. तब्बल 2 धावा. 3 चेंडूचा खेळ झालाय. धावा दिल्या 2. 8च्या घरात धावफलक जाऊन पोहोचलोय. 3 चेंडू 8 धावा. लाजवाब फटका होता. यावेळी देखील इनसाइड आउट. बॅटने थोडासा कट घेतलाय आणि चेंडू निघून जातो गोशंकी क्षेत्रामध्ये. सिंगल एका धावेसाठी. खरंच पुढच्या सॅटर्डे संडे साठी एमपीएल मोरणा प्रीमियर लीग दमदार स्पर्धा आपल्या भेटीला घेऊन आले संपूर्ण कमिटी. आज तिची लॉट पडले जातील. संपूर्ण संघ मालकाने यायचंय. आज त्या आयोजनाचे लॉट पडले जातील. महत्वाचे 2 चेंडू टू टू गो. हो यावेळी इनसाइड आउट. चेंडू निघून जातोय. टप्पा 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 घेत चेंडू निघून चाललाय आउट ऑफ द पार्क. येतोय 4-4-4 चौकार. वन टू गो. महत्वाचा एक चेंडू. 5 चेंडू 13 धावा. यावेळी फटका बसला. चेंडू निघून जातोय घोषंकी क्षेत्रामध्ये. सिंगल एका धावेसाठी आणि पॉवर प्लेच्या षटकाची होते समाप्ती. आणि धावफलक जाऊन पोहोचले तब्बल 14च्या घरात. पहिल्या षटकामध्ये धावफलक ठोकलं गेलं तब्बल 14 धावा. पुढच्या सॅटर्डे संडे 21-22 ला मोरणा प्रीमियर लीग एक दमदार स्पर्धा. अर्थात अध्यक्ष महोदय बबनदार वरंडे, उपाध्यक्ष दत्तादास सुर्वे, संपूर्ण कमिटी खरंच कौतुक करतो या कमिटीचं. एक दमदार स्पर्धा आली आपल्या भेटीला. यम पाहिलं जाते क्षेत्रशनाकडून. एक सिंगल धाव एकाच वरती समाधान मानावं लागेल. आणि धावफलक जाऊन पोहोचते तब्बल 16च्या घरात. हो हो या वेळेला काय होतंय. यू मिस आय विल डेफिनेटली हिट. यष्ट्या उद्ध्वस्त. फर्निचर डिस्ट्रॉय. विकेटचं पतन. फलंदाज बकासूर बॅक टू द डगआउट. बकासूरने पहिल्या षटकामध्ये षटकार ठोकला. चौकार ठोकला. दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाज अमोल आला आणि अमोलने कमबॅक करून दिला जातोय संघाला. चेंडूचा खेळ झालाय 3. धावा झाल्या फक्त 16. 16 ऑन द स्कोर बोर्ड.
यावेळेत एक सिंगल. या चेंडूवरती एक सिंगल धाव. एकने धाव फलक पुढे ढकलते आणि जाऊन पोहोचते 17 घरात. एका साईडला आपण पाहतोय सनीला, दुसऱ्या साईडला सागरला. लाईव्ह टेलिकास्ट पाहू शकता की स्कोरच्या माध्यमातून. खरंच कौतुक करतोय. वायपर थोडासा नाराज करतोय पण लाईव्ह टेलिकास्ट चांगलं पाहतोय. महत्वाचे आपण पाहतोय तर विचार केला 2 चेंडूचा खेळ बाकी असेल. 2 to go. ऑन साईडला चाबूक शॉट पंच केलाय. हा पंच नाही, हा पॉवरफुल पंच होता. सनी पाहतोय, सनीने ठोकलाय षटकार. झटपट पटापट चेंडूला भिरकावून दिलंय आउट ऑफ द पार्क. बिग 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 येतोय षटकार आणि धावफलक जाऊन बसते तब्बल 23 घरात. असं वाटलं नव्हतं. सागरची विकेट कुठेतरी भक्तासुरची विकेट आली. त्याच्यानंतर आज सनी बॅटिंग करतोय. सनीची बॅट स्विंग मित्रांनो पाहू शकता, एकदम हलकी बॅट स्विंग केली जाते आणि बॅट मधली ताकद पाहू शकता. 1 to go. महत्वाचा एक चेंडू. ओहो, यावेळी देखील नाकाला फुंकारणी द्यायची होती. चांगला चेंडू, फटका चांगला होता आणि आली जाते एक सिंगल आणि 2 षटकांची होते समाप्ती आणि धावफलक जाऊन पोहोचते तब्बल विचार केला तो 24 घरात. 24 धावा. धावा झाल्या विचार कर. 24 झाल्यात. कोणाने 3 मध्ये आलाय बापू. हो, स्लोवर स्लोवर स्लोवर. चांगला चेंडू होता. अशा चुका करून चालणार नाही. एक सिंगल. बापू देखील नाराज असेल, याची गरज नव्हती. एक आली जाते लेग बायची सिंगल. या धाव्यांचे थोडेसे रोख लावा लागेल कारण ही धाव महत्वाची होते. पहिल्या चेंडू होते सिंगल. धाव फलक जाऊन पोहोचलो 25 घरात. 25 झाल्यात. सेमीफायनलचा मुकाबला विठला देवी चषकामधील. सगळ्याला फलंदाज सनी, सागरला पाहतोय. ओके, आता चेंडू वाईट पाहतोय. या सिटीचं वाईट बॉल आपण मेन पंच पाहतोय. सागरला लेग पंच आपण पाहतोय. एका चेंडूचा खेळ झालाय. धावा झालाय 26. स्लोवर गेंद. हो हो, चांगला चेंडू होता. टप्पा पडला, काटा बदलला, कोण बदलला. लाजवाब गोलंदाजी यार. संघाचा कॅप्टन हुकी एक्का. डॉट चेंडूची सांगता. सागरला देखील पायामध्ये वेड्या ठोकल्या जात आहेत. फिरकीचा जादूगर बॅटिंग करतो, गोलंदाजी देखील करू शकतो. आयकॉन खेळाडू पाहतो दत्तात्रय सुर्वे यांचा संघाचा आयकॉन खेळाडू असेल हा. अनन्य फायटर संघाचा पाहतोय. खरंच कौतुक करावं लागेल बापूचं. 2 चेंडू चांगले टाकलेत. या वेळेला पुढे आला, मग त्याने चेंडू वेगाने टाकला. हो, काय होतंय काय होतंय, काय बिघडतंय. नो डाऊट लेग बायची एक असेल. हातातून चेंडू सुटला, लेग बायचे एक सिंगल धाव. हातातून चेंडू सुटला तर धाव भागू शकतो. एक सिंगल धाव, एका धावेने धाव फलक पुढे जाऊ शकतो. जाऊन पोहोचतो टब्बल 27 धावा. चेंडूचा खेळ झालाय 3 धावा झालाय 27. सगळ्याला फलंदाज आता आलाय सनी, ज्याने ठोकला एक षटकार. तो सनी ऑन स्ट्राईक. सनीला फुल टॉस दिला, फसला जातो फटका. जास्त एलिव्हेशन, कॅचचा कॉल. ओहो, कॅच पहिल्या अटेम्प्ट, दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये देखील भेटत नाही. अशा चुका करून चालणार नाही. पकडा कॅचेस, जिंका मॅचेस मित्रांनो. कॅच ड्रॉप केली जाते कोणाची? सनीची. चेंडूचा खेळ झालाय 4 धावा तलक जाऊन पोहोचले तब्बल 29. ओहो हो हो, चांगला होता, अचूक होता. अजय आपल्याकडे वळतोय, सांगतोय या सिटीचं वाईट बॉल. स्लोवर ठेवायचा होता, लेग टर्न करायचा होता. धावा झाल्या 13. 30 स्कोरबोर्ड लागलाय. 35 झाल्या तर अवघड होईल मानेच्यावाडी संघाला. महत्वाचे 2 चेंडू. यावेळेला इनसाइड आउट, फटका खेळून घाललाय. 1 बाउन्स, 2 बाउन्स गॅदर केला जाईल. तो तब्बल 2 धावा चिताईच्या चपळाईने पूर्ण केल्या जातील. 2ने धाव फलक थोडस पुढे ढकलेल. जाऊन पोहोचेल 32 घरात. सेमीफायनलचा मॅच, काय मॅच पाहतोय. स्कोरबोर्ड लागलाय 32 लागल्यात. महत्वाचा एक चेंडू बाकी असेल. शेवटचा चेंडू पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न
आणि आता फसला आणि आता फसवला बापूने आणि इथे षटकाची होते समाप्ती. 3 षटकाच्या समाप्ती धावफलक जाऊन पोहोचलंय. 32 झाल्यात आणि आता समीकरण असेल ती म्हणजे मानेजोडी संघाला 18 चेंडू 33 धावेंचं. चला दत्त टॉस लॉट उडवत असेल तर उडवून घ्या, नो डाऊट. चला लगेच उतरा अमृत संघ दादा, जयेश दादा मराठी दादा थोडं सहकार्य करा. लगेच उतरा मैदानामध्ये. 18 चेंडू 33 समीकरण. लगेच यायचं मैदानामध्ये. खूप विलंब झाला. पहिला ग्रुप अजून आपला बाकी असेल. कमीत कमी 2 वाजायला बुरा ग्रुपला स्टार्ट नाही झालेलं. आपण पाहतोय मान्यवर येतात. मान्यवरांचा मान सन्मान करायचा. खरंच फटक्यांची आतिषबाजी पाहतोय. खरंच कौतुक करावं लागेल. नक्कीच आपण पाहतो एक डॅसिंग व्यक्तिमत्व, काहीर संघाचा अभिमान, मान सन्मान, ज्या माणसाने सर्वांचं मन जिंकलं. अर्थातच 22 सरपंच पाहतोय. माननीय श्री आदरणीय माननीय मनोजदादा शिंदे यांचं करूया सहर्ष सहर्ष स्वागत. आणि त्यांच्यासोबत आपण पाहतोय बाळासाहेब शिंदे असतील, त्यांच्यासोबत अजून मित्र परिवार असेल, संतोषदादा शिंदे असतील, रामदादा शिंदे असतील, संपूर्ण त्यांच्या गावचा गावकाडा असेल. खरंच कौतुक करावं लागेल या संपूर्ण गावचं. खरंच वेलकम. ढोल ताशा फाट्यामध्ये आगमन केलं जातंय. फटाक्यांची आतिषबाजी. 22 सरपंच, एक डॅसिंग व्यक्तिमत्व, अर्थातच माननीय श्री आदरणीय माननीय मनोजदादा शिंदे 22 सरपंच म्हणून ज्यांची ओळख निर्माण झाली. पैसा सर्वांपाशी असतो. या माणसाने पैसा नाही तर मन जिंकलं. अर्थातच मनोजदादा शिंदे यांचं करूया सहर्ष स्वागत. वेलकम वेलकम. यायचा व्यासपीठावरती. नक्कीच आपण पाहतोय सर्व गावातली सर्व मान्यवर पाहतोय. अर्थातच बाळासाहेब शिंदे असतील, आपण पाहतोय संतोषदादा शिंदे असतील, प्रकाशदादा शिंदे असतील, भीमरावदादा शिंदे असतील, बबनदादा चाळके असतील, निवृत्तीदादा शिंदे असतील, बाळासाहेब शिंदे असतील, उत्तमदादा शिंदे असतील, रामदादा शिंदे असतील, मारुतीदादा शिंदे. खरंच वेलकम. 22 सरपंच, आदरणीय माननीय सन्माननीय, ज्या माणसाने सर्वांचं मन जिंकलं, मनोज आनंददादा शिंदे यायचं दादा व्यासपीठावरती. हो ताशांची आतिषबाजी. खरंच पैसा सर्वांपाशी असतो, पैसा फक्त बाहेर यावा लागतो. पैशाने मन जिंकलं. अर्थातच माननीय आदरणीय सन्माननीय मनोज दादा शिंदे. वेलकम दादा, यायचे सर्वांनी व्यासपीठावरती. आपण खरंच पाहतोय 22 सरपंच, अर्थातच मनोज दादा शिंदे या दादा व्यासपीठावरती. वेलकम. खरंच ब्लॅक गॉगल, व्हाईट शर्ट, ज्या माणसाने सर्वांचं मन जिंकलं. प्लीज अजय डीजे. खरंच वेलकम दादा मनोज दादा शिंदे 22 सरपंच. वेलकम करतो दादा तुमचं. खरंच ज्या माणसाने पैशाने नाही तर ज्या माणसाने सर्वांचं मन जिंकलं असा एक माणूस पाहतोय. आदरणीय माननीय सन्माननीय मनोजदादा शिंदेचं करूया व्यासपीठावरती सहर्ष स्वागत. वेलकम. खरंच थँक्यू सो मच दादा. मॅच चालू ठेवायचे पंच अजय. खरंच मनोजदादा वेलकम. 22 सरपंच. नक्कीच वेलकम मनोजदादा. खरंच ज्या माणसाने पैशाने नाही तर ज्या माणसाने माणुसकीने मन जिंकलं असे आमचे 22 सरपंच, अर्थातच माननीय सन्माननीय मनोजदादा शिंदे. खरंच दादा थँक्यू सो मच. तुम्ही आला आणि या स्पर्धेला 4 चांद लागले, ज्यांनी प्रथम पारितोषिक देखील सौजन्य दिलं. खरंच कौतुक करतो दादा तुमचं मी मनापूर्वक. मी आटोलीगावचा समालोचक दीपक वने तुमचं मनाच्या अंतकरणातून करतो वेलकम. थँक्यू सो मच. जाऊया मॅचच्या दिशेने. 18 चेंडू 33 समीकरण. पहिला चेंडू हो हो स्लिप लावली होती, बॅटची काढा ती की एज होती आणि पहिल्या चेंडूवरती एक सिंगल.
खरंच मान्यवर आले की स्टेजला 4 चांद लागले आणि त्याच्यात आपण पाहतोय आमचे भावी सरपंच मनोजदादा शिंदे आले म्हणजे आमचं मन जिंकलं. ज्या माणसाने पैशाने नाही तर ज्या माणसाने सर्वांचं मन जिंकलंय. खरंच थँक्यू दादा, मनाच्या अंतकरणापासून धन्यवाद मनोज दादा. पुढचा चेंडू पुन्हा गोलंदाज तयार. यावेळी बॅटच्या स्लॉट मध्ये होता, इनसाइड आउट ओटीटी. चेंडू निघून जातोय. पुण्याचा बाप्पा दगडूशेठ आणि बॉल घेतोय सरळ सी बा रेषेची बेट. येतोय 4-4-4 चौकार. पहिला चेंडू एक सिंगल, त्याच्यानंतर 4 चौकार. धावफलक जाऊन पोहोचले 5च्या घरात. 2 चेंडू 5 धावा 33चं समीकरण. ज्या विठलाईचा आशीर्वाद नेहमी ज्या गावाच्या पाठीचा असतो, ज्या विठलाईचा भांडारा खूप मोठा असतो, ज्या विठलाईने सर्वांचं पाठीशी थाप असती, जीच विठलाई आहे त्या विठलाईच्या नावानं आज स्पर्धा भरवली. खरंच कौतुक करतो. आई विठलाई देवी चषक 2026 ची स्पर्धा. पहिले 2 चेंडू धावा झाले तब्बल 5. बॅटिंग करावी लागेल बापूला. अटॅक इज द मोस्ट इम्पॉर्टंट ऑफ द क्रिकेट इज पार्ट. पहिले 2 चेंडू 5 धावा. बॅटच्या स्लॉट मध्ये स्टेट डाऊन द ग्राउंड. चेंडू निघून जातो पुन्हा एकदा. टप्पा 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 घेत येतो बॅक टू बॅक लगातारचा दुसरा चौकार. आता आपण पाहतोय भावी सरपंच आले, मनोजदादा शिंदे आले आणि चौकारांची आतिषबाजी सुरू झाली. कारण मान्यवर आले, स्टेजला 4 चांद लागले. स्टेजवरती जेव्हा मोठी लोक येतात ना तेव्हा स्टेजला थोडंसं 4 चांद लागतं. खरंच कौतुक करतो. थँक्यू सो मच. नक्कीच अजय दादा सुरवे दादा तुम्ही देखील या. खरंच अजय दादा सुरवे तुम्ही देखील बसून घ्या, कुठेही जाऊ नका. मान्यवराने आज मन जिंकलंय कारण आज व्यासपीठावरती बसायला जागा नाही एवढे मान्यवर पाहतोय आपण. खरंच काही संघाने आज माणुसकी जपले, काही संघाने आज गावाला गाव दिलं. कौतुक करतो खरंच. थँक्यू सो मच. 3 चेंडूचा खेळ झालाय. धावफलक जाऊन पोहोचले तब्बल 9 धावा झाल्या. तब्बल 9 धावा पाहतोय. फुल टॉस होता ऑन साईडला. कॅचचा कॉल. चेंडू निघून जातोय. टाळ्या होऊ द्या एकदा मित्रांनो. बॅक टू बॅक तिसरा चौकार. या स्पर्धेतील हॅट्रिक चौकार ठोकला जातो बापूच्या माध्यमातून. बॅक टू बॅक तिसरा चौकार आणि धावफलक जाऊन बसले तब्बल 13च्या घरात 13. काय बॅटिंग पाहतोय. मॅग्निफिसंट बॅटिंग केली जाते. बापूसाठी टाळ्या होऊ द्या. संघाचा हुकमी एका दत्तादादा सुरवे देखील आज खुश असतील. संघाचा आयकॉन खेळाडू खेळतोय कुठेतरी आज चांगलं क्रिकेट पाहतोय. बॅक टू बॅक 3 चौकार. काय मॅच पाहतोय. धावा झाले 13 धावा. हो यावेळी आडव्या बॅटने हलक्या हाताने खेळू काढला. हो यावेळी फटका बसला. एक सिंगल. एकाच धावावरती समाधान मानावं लागेल. आज मान्यवर आले आपण पाहतोय. मान्यवर आले अर्थातच भावी सरपंच आले, मनोज दादा आले आणि चौकारांची हॅट्रिक लागली. खरंच कौतुक करतो. मान्यवर येणं हेच खरी आपली ओळख असते. आज काहीर संघाने क्रिकेटच्या माध्यमातून नवी मुंबई सारख्या ठिकाणी आपल्या नावाची ओळख केली. आज मोरणा क्रिकेट असोमध्ये आपलं नाव ओळख निर्माण केली. चेंडूचा खेळ झाला 5. 1 टू गो. एक चेंडू बाकी असेल. सेकंडला फलंदाज विजय. विजयने देखील फटका चांगला खेळला आहे. 1 बाउन्स 2 बाउन्स. तिथे सूरज असेल. फेकी करेपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत आणि ऍपिली उचलून धरले. पंच पाहतायत आणि नॉट आउटचा इशारा. पहिल्या षटकाची होते समाप्ती आणि धावफलक जाऊन पोहोचतोय 16 धावा. खरं चला नेक्स्ट मॅच टॉस करूया. चला नेक्स्ट मॅच प्लीज. हुंबारने टीम लगेच कॅप्टन या आणि मानगाव संघ आपण दादा जास्ती करूया टॉस. नक्कीच अजय दादा सुरू. अजय दादा या तुमच्या हस्ते करूया नेक्स्ट मॅचचा टॉस. याचे दोन्ही टीम हुंबारने संघ आणि एका साईडला टीम पाहतोय मानगाव संघ. या दोन्ही टीमचे कॅप्टन मॅचला चालू ठेवायचंय. चला मानगाव संघ लगेच या दादा कॅप्टन या. नक्कीच अजय दादा सुरू टॉस करू. सौजन्य त्यांच्या हस्ते करूया टॉस. या मानगाव संघ लगेच कॅप्टन या मानगाव दादा. शेवटचा कॉल असेल मानगाव संघ. इनिंग ब्रेक मध्ये टॉस करत असतो. थोडंसं राहिलं. मानगाव संघ शेवटचा कॉल असेल. आपण जर 5 मिनिटात नाही आलं थोडंसं आपल्याला नाराज करावं लागेल. नक्कीच शंकर कोळेकर दादा कुठे असतील व्यासपीठावरती या. शंकर दादा कोळेकर प्लीज दादा व्यासपीठावरती या. नारायण दादा कोळेकर आपण देखील कुठे असेल तर व्यासपीठावरती या प्लीज. मानगाव संघ आपल्यापर्यंत जर आवाज येत असेल ना तर थोडासा शेवटचा कॉल असेल आपल्याला.
तर आमचे मान्यवर आलेत, प्लीज टॉस साठी जायचंय. धावा झाले 16. ऑन साईटला कॅचचा कॉल, कॅच इज द महत्वाची होती आणि पकडली जाते बापूची कॅच. फलंदाज बापू बॅक टू द डग आउट. पहिला धक्का लागतो विठला देवी चषकातील पहिली सेमीफायनल. कशी असावी तर अशी असावी. धावा झालेत 16. गोलंदाज पाहतोय अख्ख्या आला, फिरकीचा जादूगर आला आणि पहिल्या चेंडूवरती विकेट घेतली. ब्रँड स्पर्धा पाहतोय. खरंच मित्रांनो, आयुष्यात क्रिकेट खेळत राहा. एखादी मुलगी तुम्हाला सोडून जाईल, क्रिकेट आयुष्यात कधीही सोडून जाणार नाही. जर क्रिकेट बोलवत असेल ना तर नक्कीच जावा. क्रिकेटचा खेळ असा आहे, तुम्हाला आयुष्यात कधीही रडवणार नाही. जिथे तुम्हाला नाराजगी पाहायला मिळेल तिथे क्रिकेटच्या मैदानात जावा. तिथे तुम्हाला मैत्री पाहायला मिळेल, तिथे माणुसकी पाहायला मिळेल. अशी एक माणुसकी जपली. अर्थात आपण पाहतोय भावी सरपंच असतील, आपण त्यांचा विचार केला तर त्यांनी खरंच माणुसकी जपली आणि त्या माणसाने सर्वांचं मन जिंकलं. मनोज शिंदे आज आपण व्यासपीठावरती पाहतोय. खरंच कौतुक करतो दादांचं. थँक्यू सो मच. पहिला चेंडू विकेट पाहिली. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. यावेळी चांगला फटका, एके फटोने गोळी निघते तसा फटका निघालाय. एक सिंगल धाव. एकाच धाववरती समाधान मानावं लागेल. विशाल आला स्ट्राईकला, एक सिंगल धाव. धावेची गरज होती 33. सेमीफायनलची मॅच. मान्यवर आले, मान्यवरांना पाहतोय आपण. खरंच कौतुक केलं जाईल. कॅमेरा देखील फोकस केला होता मान्यवरांकडे की स्कोरच्या माध्यमातून या मॅचेस दाखवल्या जात आहेत. ही सेमीफायनलची मॅच. एका साईडला टीम आंबरक, दुसऱ्या साईडला टीम मानाची वाडी. टॉस कोणी जिंकला दादा? हुंबारे संघ टॉस जिंकला. नितीन आपला निर्णय घ्यावा. लगेच बॅटिंग. ओके ठीक आहे. टॉस विन सिलेक्ट बॅट फर्स्ट. ओहो, यावेळी पुढे खेळायचं होतं. त्यानंतर पाहतो बॅटची काढा. यस, तूने सुना मैने भी सुना. बॅटची टिकी एज आणि फलंदाज पाहतोय आपण विजय. बॅक टू द डग आउट. बापूचा धक्का, त्याच्यानंतर हा विजयचा धक्का. मॅच पूर्णपणे पलटती की काय? आंबरक संघ जिथे जाईल तिथे आपल्या नावाची छाप सोडतोय. काय होतंय, काय बिघडतंय? चेंडूचा खेळ झालाय 3 आणि विकेट घेतले तब्बल 2 आणि रन दिले फक्त 1. अक्की माने दुसऱ्या मॅचचा हिरो. अंगावरती टी शर्ट पाहू शकता. स्पॉन्सर बाय नितीन शिंदे, स्पॉन्सर बाय गोरख शिंदे. सचिनच्या माध्यमातून कैलास सचिन शिंदे. त्याचा फोटो देखील पाहतोय सामनावीच्या टी शर्ट साठी. खरंच कौतुक करावं लागेल या आयोजकांवाल्या टीमचं. खरंच थँक्यू सो मच. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये प्रतीकला पाहतोय. अक्की मानेने कमबॅक करून दिला टीमला. महत्वाचे 3 चेंडू. ओहो, यावेळी काय करतय, काय करतय? पंच पाहतायत, सहानिशा करतायत. थोडस चकवलं जात आहे अक्कीकडून. अक्की देखील लाजवाब पाहतोय. थोडस फंबल केलं जाते. महत्वाचे 3 चेंडू. खरंच वेलकम नितीन आंबेडकर संघ आपण पाहतो. खरंच आंबेडकर संघ तुमचं देखील कॅप्टन कुल सहर्ष स्वागत. त्यांचा करूया मान सन्मान. बॅटची कडा, एक सिंगल धाव. एका धावेने धाव पलक पुढे ढकलते आणि जाऊन बसते तब्बल 18च्या घरात. 2 to go. महत्वाचे 2 चेंडू. मॅचला होईल चांगली रंगत. मॅच पाहण्याजोगी होईल. कारण क्रिकेटचा खेळ हा असा आहे ना मित्रांनो, जर त्याला महत्व नाही, तुम्ही खेळत राहा, आयुष्यात जगत राहा. महत्वाचे 2 चेंडू. 2 to go. ओहो, यावेळी टप्पा पडला. पंचाकडे पाहिलं जात आहे. अचूक टप्पा होता. नाकाला फुंकारने देणार होता. मातीचा फुंकारने दिला अक्की मानेने आणि सांगतो या सिटीचं डॉट बॉल. काय गोलंदाजी केली, कमबॅक केलाय. 2च धावा दिल्यात. कशी गोलंदाजी करावी तर अशी करावी. मान्यवर पाहतोय. मान्यवर आले आणि त्यांच्यासारखी पाहण्याजोगी मॅच झाली. खरंच कौतुक करतो मान्यवरांचं. महत्वाचा 1 चेंडू. 1 to go. यावेळी ऑन साईडला खेळायचा होता. फटका बसला. कॅचचा कॉल. कॅच इज द इम्पॉर्टंट. कॅच होती थोडीशी ड्रॉप. दुसरीचा प्रयत्न आणि 2 धावा पूर्ण केल्या जातील. 2 धावेने धाव फलक पुढे ढकलते आणि जाऊन पोहोचते तब्बल 20च्या घरात. आणि आता समीकरण झालंय 6 चेंडू 13 धावेंचं. विठला देवी चषक 2026 ची पहिली सेमीफायनल. ब्रँड स्पर्धा पाहतोय. 2-2 कूलर ज्याने आपल्याला प्रथम पारितोषिक स्पॉन्सर केलं. अर्थातच ते स्पॉन्सर आपल्या व्यासपीठावरती आहेत. खरंच पैसा सर्वांपाशी असतो, पैसा फक्त बाहेर यावा लागतो. का आज त्यांना भावी सरपंच म्हणून ओळख निर्माण करून दिली. दादाने पैशाने नाही तर दादाने माणसाने माणुसकी जपली. खरंच दादा थँक्यू सो मच. तुमचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी असेल. जाऊया मॅचच्या दिशेने. 6 चेंडू
13चं समीकरण साधं सोपं नसेल, अवघड असेल. काही संघाला 12ला 12 धावा डिपेंड केल्या. आता 6ला 13. काय होतंय, काय बिघडतंय? सहा चेंडू 13चं समीकरण. बॅटिंग करावी लागेल, कोणाला तरी जबाबदारी घ्यावी लागेल. ओव्हर क्रमांक 3 मध्ये आलाय सार्थक. श्रीकांतला पाहतो ओव्हर क्रमांक 3 मध्ये. 6 चेंडू 13 धावा डिपेंड करण्यासाठी श्रीकांत आला. नेक्स्ट मॅचचा टॉस केला. उंबरणे संघाने टॉस जिंकला आणि बॅटिंगचा निर्णय घेतला. मानगाव संघाला फिल्डिंग साठी आमंत्रित केले. हो फटका पाहू शकता. AK-40 मधून गोळी निघाली तसा फटका होता, पण सरळ जाऊन विसावतोय सागरच्या हातामध्ये आणि ब्रेक थ्रू लागतो टीम मानगाव संघ, अर्थातच मानेजवाडी संघाला. पहिल्या चेंडूवरती ती विकेट. फलंदाज बाद होताना पाहतोय आपण प्रवीणला, प्रतीकला. आता मैदानाच्या आतमध्ये चाललाय विनायक. पाच चेंडू 13चं समीकरण. सेमीफायनलची मॅच. आई विठलाचा आशीर्वाद नेहमी ज्या संघाच्या पाठीशी असतो, अर्थातच काही संघ तिने जी स्पॉन्सर केली एवढी मोठी स्पर्धा, अर्थातच विठलाई देवी चषक. कौतुक करेल तेवढं कमी असेल, कारण ट्रॉफ्या पाहू शकता, कूलर पाहू शकता, मालिकावीर साठी ट्रॉफी पाहू शकता. कारण काही संघाने क्रिकेटच्या माध्यमातून सर्व काही जपलं. क्रिकेट खेळत असताना क्रिकेटचा मान जपला, क्रिकेटचा सन्मान जपला आज. आणि काही संघाच्या मान्यवरांनी देखील पाहू शकता स्टेजवरती सर्व मान्यवर पाहतोय. कौतुक करेल तेवढं कमी असेल काही संघाचं. जाऊया मॅचच्या दिशेने. 5 चेंडू 13 धावा. मैदानाच्या आतमध्ये पहिल्या मॅचचा हिरो. ओहो चांगला होता, अचूक होता टप्पा, थोडीशी दिशा होते. अजय शिंदे आपले वेळ होतो सांगतो या सिटीचा वाईट बॉल. समीकरण बदललंय. 2 षटकार 3 चौकार, 3 चौकार 2 षटकार. मॅच मानेजवाडी संघाकडे. आणि एक जर डॉट चेंडू थोडासा दबाव पडेल मानेजवाडी संघाला. 12ची गरज असेल. 21 झाल्यात. ओहो या वेळेला फटका तर खेळून काढलाय. कॅच इज द कॉल. ओहो कॅच होते जमिनीला जाण. सागर चुकी करतोय. सागरने हलक्यामध्ये घेण्याचा प्रयत्न होता, हलक्यामध्ये कार्यक्रम झाला आणि कॅच होते ड्रॉप. ओके 2 मिनिटं. नक्कीच विचार केला तर आता 23 झाल्यात. ओहो यावेळी बॅटची कडा, चेंडू निघून जातो गोशांकी क्षेत्रामध्ये सिंगल एका धावेसाठी. समीकरण बदललंय. समीकरण झाले 3 चेंडू आणि गरज असेल तब्बल 9 धाब्यांची. नक्कीच नथुराम शिंदे आपण देखील व्यासपीठावरती वेलकम. नथुराम शिंदे तुमचं देखील करतोय सहर्ष स्वागत. हे सर्व आपले स्पॉन्सर आहेत, हे सर्व आपले देव माणसं आहेत मित्रांनो. खरंच त्यांचं देखील करतोय पुन्हा एकदा वेलकम. यायचं नथुराम खरंच व्यासपीठावरती या, तुमचं देखील करतोय आम्ही वेलकम. ज्याने आपल्याला पाणी सौजन्य दिलं, अर्थातच नथुराम श्रीपंत आबा पाहतोय दादा वेलकम, सहर्ष स्वागत. थँक्यू सो मच. मनाच्या अंतकरणापासून धन्यवाद ज्याने आपल्याला पाणी सौजन्य दिलं, अर्थातच नथुराम दादा शिंदे आबा, खरंच थँक्यू सो मच. 2 चेंडू 8चं समीकरण. या वेळेला देखील डॉट चेंडू होतोय आणि इथे बाजी मारतो की काय अमृत संघ. टॉप 2 मध्ये जाईल का? समीकरण झालंय, आता फक्त औपचारिकता बाकी असेल. 1 चेंडू 8ची गरज. सेमीफायनलची मॅच. अमृत संघ एका साईडला तर एका साईडला मानेची वाडी संघ. मॅच पाहण्याजोगी होते. 1 टू गो. 1 चेंडू. फटका चांगला होता आणि इथे बाजी मारली जाते. अर्थातच मानायचा आशीर्वाद ज्या संघाच्या पाठीशी असतो नेहमी, अर्थातच मानादेवी स्पोर्ट अमृत संघ ठरतो या स्पर्धेतील टॉप 2 मध्ये जाणारा पहिला संघ. आणि हाडलक बायलक टीम, बापू आणि संपूर्ण मानेजवाडी संघ, थँक्यू सो मच. खरंच इथे आपण मान सन्मान करूया, इथे आपण थोडा सत्कार करूया. खरंच गोरख दादा ज्याने आपल्याला पाणी सौजन्य दिलं असं पण पाहतो. अर्थातच नथुराम दादा शिंदे असतील. कॅमेरामॅन फोकस करा व्यासपीठावरती, खरंच मोठे लोक आहेत व्यासपीठावरती, फोकस करा नथुराम दादा. नक्कीच अमृत संघाकडे देखील करून लगेच व्यासपीठावरती देखील करा.
खरंच ज्याने आपल्याला पाणी सौजन्य दिलं अर्थातच नतनदादा शिंदे असतील आबा खरंच थँक्यू सो मच. चला अमृत संघ थँक्यू सो मच. चला टीम मानगाव संघ लगेच उतरा. गणेश कुठे असेल गणेश यायचं प्लीज लगेच. गणेश शिंदे आपण व्यासपीठावरती या.